अकोला महापालिकेतील शहर सुधार आघाडीच्या सत्ता काळाला 150 दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या विकास कामांचा आणि आगामी प्रकल्पांचा प्रगती अहवाल पत्रकार परिषदेत सादर करण्यात आला। शहरातील पाणी पुरवठा, परिवहन, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांबाबत महत्त्वाची माहिती यावेळी देण्यात आली। अकोला शहरामध्ये शहर विकास आघाडीची सत्ता येऊन 150 दिवस पूर्ण झाले। या 150 दिवसामध्ये आम्ही कोणकोणती कामं केली याचा हिशेब देण्यासाठी अकोला शहर जनतेला आजची पत्रकार परिषद होती। पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न भविष्य काळात सुटणार आहे। अंडरग्राउंड ड्रेनेजचा प्रश्न सुटणार आहे। अकोला शहरामध्ये सिटी बस सुरू होणार आहे। जे रस्ते फुटले ते पुन्हा नव्याने होतील। अकोला शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, लोकांचा ज्या जागाचा पट्टे वाटप द्यायचे त्यांचे पट्टे वाटप देणं, असे अनेक कामं अकोला शहराच्या सगळ्या जागा ज्या महाराष्ट्र शासनाने आम्हाला दिल्या त्या सगळ्या जागा विकसित करणं, येणाऱ्या काळामध्ये महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत बांधणं, अशा सर्व कामाला प्राधान्य देऊन पाणी, रस्ते, वीज, लाईट हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे। त्यासाठी आजची पत्रकार परिषद होती।